बकुळे, हे बकुळे, अगं कवर राग धरणार आहेस अजून? हे बघ सुमन, मला तुझं थोबड बी बघायचं नाही बघ. नाही तसं बोललीस माझ्या नवऱ्याला, माझ्याच घरी येऊन बोलतीस वय ग माझ्या नवऱ्याला. अगं तुझ्या नवऱ्याने माझ्या नवऱ्याला मारलं नसतं तुम्ही कशाला आली असती ग तुझ्या घरी भांडायला? सांग बरं. ते बी खरंच आहे ग. अगं ह्या नवऱ्यांचं काय घेऊन बसते? आज भांडल्या उद्या प्यायला एकत्र बसते. हो बाई, खरं बोलतीस बघ तू. अगं आता माझा नवराच असा वागतोय त्याला मी तरी काय करू ग? अगं रोज एक नवीन कुटाणा घेऊन येतोय बघ घरी माणूस. म्हणूनच असल्यांचं लाड नसतोय करायचं बघ. आपल्या चांगलं येतंय. अगं बाया, आता रोज उठता बसता हाणते की ग त्याला. ह्यात कसला आलाय लाड? आमचं बारीक राव बघ बरं दिसतं का गावात कुठं? अगं बाया, खरंच की ग? होय ग? खरं कुठं गेला ग तुझा नवरा? त्या दिवसापासून तर मला काय दिसलं बी नाही. आणि आमच्या ह्यांच्या संग बी दिसलं नाही बघ. कुठंच नजरी पडलं नाही बघ. अगं ते तुझ्यापासून आलं आमची बिलाई भांडणं झाली. काय सांगतीस? हा तुझ्या वाणी मी बिलाई चुकून काढला सुट्टावानी सरळ केलाय बघ. बया, खरंच का काय? रोज सकाळचं उठतंय सरपंचाच्या गुराळावर कामाला जातंय बघ. बया, चांगलं झालं की ग मग. तू का नाही धाडत तुझ्या नवऱ्याला सरपंचाच्या गुराळा? नको ग बया, जे करतय तेवढंच बरं आहे. का ग? का ग काय का ग? त्याला लावते सरपंचाच्या इथं गुराळावर कामाला, म्हणजे त्यांनी बघू दे परस्पर गिराईक त्या गुराळाला. हा बया, ते बी हाय बघ तुमचं काय ते म्हणतात खटक्या बोटन. फटक्यावर बोटन जाग्यावर पलटी. हा चल, झालंय माझं धुणं, निघते मी आता. हा जा. तुमचं काय सोपं हाय होय तवा? ग बया, जाते मी, काम हायची मला.